नमस्कार. भगवान शनीला नमस्कार करताना आपण एक शनी स्तोत्र गात असतो. आता ही कथा शिवपुराणातल्या कथेमधली एक विलक्षण रहस्य सांगणारी आहे बरं का. म्हणजे एकदाच 2-3 कथा तुम्हाला सरळ एकात एक गुंफलेल्या आहेत आणि त्या मी सांगणार आहे. आता आपण शनीच्या स्तोत्राकडे बघूया. कोणस्थ पिंगलो बभ्रू कृष्णो रौद्रांतको यमा सौरिश्चनेश्चरो मंदा पिप्पलादेन संस्था. हे पिप्पलादेन काय आहे शनीच्या स्तोत्रामध्ये? कोण आहेत हे पिप्पलाद? काय त्यांची कथा? पिप्पलाद आणि शनी काय, कसा एकूण दोघांशी संबंध आहे? असे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये पडतात. पिप्पलाद हे असे महर्षी आहेत ज्यांनी आरंभाच्या काळात उपनिषदांच्या मध्ये आपल्या निर्मितीचं योगदान दिलेलं आहे. हे पिप्पलाद अथर्ववेदाचे पहिले संकलक आणि संग्राहक आहेत, पहिले संपादक म्हणूया. या पिप्पलाद मुनींची कथा फार मोठी आहे. आणि हे पिप्पलाद कोण आहेत? तर पिप्पलाद हे महर्षी दधीची आणि त्यांची पत्नी सुवर्च यांचे पुत्र आहेत. जन्मताच पिंपळाच्या झाडाखाली ठेवल्या गेल्यामुळं त्यांचं नाव पिप्पलाद पडलं. आता दधीजींची कथा काय, सुवर्च त्यांच्या पत्नीची कथा काय, पिप्पलाद कसे जन्माला आले, पिप्पलाद कोण आहेत, त्या पिप्पलादांच्या कथेचं शिवपुराणाशी संबंध काय, त्यांनी नेमकं केलंय काय, शनीच्या स्तोत्रामध्ये या पिप्पलाद महर्षींचा उल्लेख का बरं आहे, हे जरा नीट आणि तपशीलवार समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा कथा सांगतो ती महर्षी दधीची. असे महर्षी ज्यांनी जगाच्या कल्याणास्तव जग नीट चालावं यासाठी देवासुर संग्रामामध्ये देवांना अशी मदत केली आहे की त्या मदतीचं योगदान एवढं मोठं आहे की ते कधीच चुकवलं जाऊ शकत नाही. वृत्रासूर नावाचा माफ करा, आताही वृत्रासूर वाढलेत. आता वृत्रासूर म्हणजे हे माध्यमवाले, वर्तमानपत्रवाले, TV चॅनलवाले हे वृत्रासूर झालेत, राक्षस आहेत. सामान्य माणसाला प्रचंड पिडतात तो वृत्रासूर होता, जो असाच सामान्य माणसाला पिडायचा. देवांना त्रास, चांगल्या लोकांना त्रास, सामान्यांना त्रास, उठसूट ज्याला त्याला प्रत्येकाला त्रास द्यायचा. आणि याच्या छळाला देव कंटाळले होते. पण त्याला वरदान असं होतं की त्याला मारण्यासाठी एक विचित्र शस्त्र हवं होतं. आता हे वृत्रासूर वाढलेले आहेत आणि या वृत्रासुरांना मारण्यासाठी असंच सामान्य माणसाकडं वेगळं शस्त्र असलं पाहिजे. आणि त्यासाठी काही दधीचींना समर्पण करायला पाहिजे. अगदी मोकळेपणाने सांगू, सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी, भाऊ तोरसेकर ही सगळी मंडळी दधीची होण्याचा प्रयत्न करतायत. काय, वृत्रासुराला मारण्यासाठी इंद्राकडं वज्र आवश्यक होतं. आणि हे वज्र अशा हाडांनी बनलेलं असावं जे वज्रासमान कठोर असेल. अनेक वर्ष तपश्चर्येने तयार झालेले ते हाडं असतील आणि त्या हाडापासून ते वज्र बनलं पाहिजे. अशाच वज्राने तो मरणार आहे. आता या वज्राला तयार करण्यासाठी मानवी हाडं कोणाची? तर त्यासाठी तयार झाले महर्षी दधीची. आणि या दधीचीनी आपल्या देहाला योगाग्नीमध्ये जाळून टाकत आपली हाडं तेवढी वाचवली आणि इंद्राला सांगितलं की या हाडापासून शस्त्र बनवा. देवराज इंद्राने महर्षी दधीचींच्या हाडापासून शस्त्र बनवलं, त्याचं नाव वज्र. आणि त्या वज्राने वृत्रासुराचा वध केला. आताच्या वृत्रासुराचा असाच खात्मा करण्यासाठी आमच्या हाडांची गरज असेल तर ती द्यायला तयार आहोत. कारण आताच्या वृत्रासुराने म्हणजे माध्यमसुराने, माध्यम नावाच्या असुराने जो काही हल्लकल्लोळ माजवलाय ना, त्याला थांबवलं पाहिजे.
सगळं खोटं देत राहायचं जगामध्ये. सज्जनांना त्रास होईल, संत शक्ती प्रभावित होऊन त्या आपलं कार्य सोडून द्यावं, लोकांना धर्मावर विश्वास उरू नये, अविश्वास वाटावा, यासाठी हे वृत्तासुर आताचे काम करू लागले. कधी हिंदू धर्मावर शंका घे, कधी देवाच्या अवतारावर शंका घे, नसते भलते सलते प्रश्न विचार. यांना सवय आहे ना प्रश्न विचारण्याची, आणि ते प्रश्न विचारायची सवय आहे म्हणून ते उलटे सुलटे प्रश्न विचारत जगाला फिरू लागले. या वृत्तासुराला जर कुणी देवराज इंद्र, कुणी नरेंद्र, कोणी देवेंद्र मारणार असेल ना, तर त्यासाठी दधीची व्हायची आमची तयारी आहे. या दधीचीच्या हाडाने हा वृत्रासूर मारल्या गेला. पण त्याच्या आधी एक घटना घडत होती. दधीची आणि त्यांची पत्नी सुवर्च या दोघांनी भगवान शिवाची तपश्चर्या केलेली होती, आणि या तपश्चर्येमध्ये भगवान शिवांना असा एक पुत्र मागितला होता जो शिवांचा अंश असेल, आणि भगवान शिवानी त्यांची मागणी पूर्ण करून दधीची आणि सुवर्च यांच्या पोटी जन्माला येण्याचा निर्णय घेतला होता. आपला पती योगाग्नीत जळून गेला आहे हे कळल्यावर माता सुवर्च यांनी स्वतःला त्याच चितेवर जाळून घेण्याचा निर्णय घेतला, आणि त्या सती जाण्यासाठी चितेवर प्रवेश करत असतानाच एक आकाशवाणी झाली, आणि या आकाशवाणीतून सांगितलं गेलं, हे देवी सुवर्च, भगवान शिवाची तपश्चर्या केल्यानंतर तुमच्या गर्भामध्ये एक दिव्य बालक जन्माला येत आहे. या बालकाच्या हातून खूप मोठमोठ्या कृती घडणार आहेत. तेव्हा या बालकाला आपण जन्म द्यावा, आणि मगच आपलं अवतार कार्य संपवावं. आपलं अवतार कार्य हे बालकाला जन्म देण्यासाठीच आहे, हे लक्षात ठेवावं. बघा, आपण असं नेहमी म्हणतो की दधीचींचं कौतुक करतो, दधीची आले, दधीचींनी हे केलं, पण माता सुवर्च त्यांचं काय? आपल्या पतीच्या निधनानंतर जगणं नको असताना देवाने गर्भात दिलेलं दान ते जन्माला घातलं पाहिजे, यासाठी त्यांनी पुढचं आपलं मरण थांबवलं, बालकाला जन्म दिला, आणि मग पतीच्या सोबत त्या निघून गेल्या. आता मात्या पित्याशिवाय जन्मलेलं हे बालक एका पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवण्यात आलं, आणि या पिंपळाच्या वृक्षाखाली वाढलेल्या बालकाला नाव दिलं गेलं पिप्पलाद. प्रत्यक्ष भगवान शिवाचा, रुद्राचा अंश असल्यामुळे हे बालक दिव्य प्रतिभेचं आणि दिव्य शक्तीचं होतं. पुढे काळ जाऊ लागला, आणि ह्या काळ गेल्यानंतर या पिप्पलादाला आपल्या माता पित्याच्या जाण्याविषयी, इहलोक सोडून जाण्याविषयी कुतूहल निर्माण झालं. त्याने बघितलं, विचारलं की असं का घडलं, का माझ्या पित्याला मरावं लागलं, का माझ्या मातेला मरावं लागलं, का त्यांना याच्या आधी ग्रहत्याग करावा लागलेला होता. आणि जेव्हा पिप्पलादानी संपूर्ण अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की भगवान शनी, नवग्रहातील एक शनी, यांची वाकडी दृष्टी, वक्रदृष्टी किंवा शनी प्रतिकूल होते दधीचींच्या पत्रिकेमध्ये, आणि या नवग्रहातील शनी प्रतिकूल असल्यामुळं हा ग्रहत्याग, आपल्याला माताविरह, हे सगळं सहन करावं लागलंय हे पिप्पलादांना कळलं. अगदी लहान वयात शनी एखाद्या बालकाची ही अवस्था कशी करू शकतो असा प्रश्न त्यांना पडला, आणि त्यांचा थेट शनीशी संघर्ष सुरू झाला. शनी तर शनी आहेत, ते काही आपला हात सोडत नाहीत, पण पिप्पलादानी लहानपणापासून मोठं होईपर्यंत जी साधना केली होती, आणि रुद्राचे अंश, त्यांनी या आपल्या साधनेतून, आपल्या तपश्चर्येतून जी दिव्य शक्ती प्राप्त केली होती, त्या शक्तीने शनीला
शाप दिला आणि सांगितलं, हे शनी, तू लहान मुलांचं आयुष्य खराब करतोस. माझ्या पित्याला वक्री होऊन तू त्यांना ग्रहत्याग करावा लागला, देहत्याग करावा लागला. तुझ्या वक्रदृष्टीमुळे माझ्यावर ही अवस्था आली आहे. जा, मी तुला शाप देतो. तू पतित होऊन पडशील, या पृथ्वी तलावर पडून राहशील. आता प्रत्यक्ष भगवान शिवाच्या अंशाचा हा शाप. शनीची अवस्था वाईट झाली. शनीनी पिप्पलादांच्या समोर नतमस्तक होत विनंती केली की मी जे काही करतोय ते माझ्या इच्छेने नाही, तर परमपिता परमेश्वराच्या आज्ञेने हे सगळं चालू आहे. कृपया आपण आपला शाप वापस घ्यावा. पिप्पलाद म्हणाले, शाप वापस घेतो, पण काय? एक मोठा पण त्याने टाकला. शनीला सांगितलं की तुझ्या वक्रदृष्टीची, तुझ्या सगळ्या चालीची कोणतीही वाईट स्थिती 16 वर्षाच्या आत कोणत्याही बालकावर येणार नाही. शनीचं प्रतिकूल असणं कोणत्याही बालकाला पीडा देणार नाही, याची काळजी शनीनं घेतली पाहिजे. शनिदेवाने शापातून मुक्त होण्यासाठी पिप्पलादाला सांगितलं की हो मुनिवर्य, मी आपलं ऐकतो. या पुढच्या काळात 16 वर्षाच्या आत कोणत्याही राशीच्या, कोणत्याही जातकावर, कोणत्याही बाळावर माझी वक्रदृष्टी पडणार नाही. तिथे मी प्रतिकूल म्हणून काम करणार नाही. आणि मग त्या शनीला शापातून मुक्त केलं गेलं. पिप्पलादांची आजही पूजा याचसाठी केली जाते की शनीच्या प्रतिकूलतेचा दुष्परिणाम होऊ नये, शनी अनुकूल व्हावेत, यासाठी आजही पिप्पलादांचं स्मरण केलं जातं. आणि हे महर्षी पिप्पलाद हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात. ही कथा नंदीश्वरांनी आपल्या गणांकडून वेगवेगळ्या ऋषींच्याकडं, सनकादी ऋषींच्याकडं, आणि मग ती कथा पुढे पुराण स्वरूपामध्ये शिवपुराणामध्ये अंतर्भूत झालेली आहे. ही पिप्पलादाची कथा सांगितल्यानंतर आणखी एक नवी कथा सांगितली जाते आहे, आणि ती कथा म्हणजे देवाच्या एका विशेष अवताराची. त्याचं नाव आहे द्विजेश्वर अवतार. हा द्विजेश्वर अवतार मोठा विलक्षण आहे. एका परीक्षा पाहण्यातून हा द्विजेश्वर अवतार झालेला आहे. नमस्कार.